सोलापूर आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अभिषेक, सोलापूरमध्ये राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता आणि त्यानंतर भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला होता। यंदाच्या निवडणुकीमध्ये काय चित्र दिसू शकतंय? निश्चितच आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आणि 136 गणांसाठीची जी मतमोजणी आहे ती आज पूर्ण होणार आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचं प्राबल्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती ही पूर्णपणे बदललेली आहे। जिल्ह्यात अनेक संस्थांवर आणि महापालिकांवर, नगरपालिकांवर भाजपाचा झेंडा हा रोवलेला आहे। एकंदरीत आपण सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती जर पाहिली तर 11 तालुक्यांमध्ये या निवडणुका होत आहेत। आपण जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे यांनी भाजपच्या वतीनं अक्षरशः प्रत्येक गण आणि गट हा पिंजून काढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण सोलापूर जिल्ह्यातील जर परिस्थिती पाहिली तर भाजपा विरुद्ध अन्य पक्ष अशाच पद्धतीची लढत होताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत बार्शी तालुका आणि अक्कलकोट तालुका खरं तर चर्चेचा विषय यंदाच्या निवडणुकीत हा ठरणार आहे। बार्शीमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत विरुद्ध सर्व पक्ष एकंदरीत म्हणजे महाआघाडी त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे। दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी हे एकत्र येऊन भाजपाच्या विरोधात हे निवडणुका लढताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे बार्शीची जी निवडणूक आहे ती थोडीशी ऐतिहासिक म्हणावी लागेल, तिथला निकाल देखील पाहण्याजोगा ठरणार आहे। त्यानंतर अक्कलकोटचा जर आपण विचार केला तर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी भाजपाच्या वतीनं पूर्णपणे ताकद त्या ठिकाणी लावलेली होती आणि शिंदे सेनेचे जे नेते आहेत सिद्धाराम मेहते यांनी देखील आपली ताकद पणाला लावली होती। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि बार्शीकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। त्यानंतर पंढरपूरकडे देखील एकंदरीत भाजपाचं आपण जर पाहिलं तर भाजपाच्या वतीनं अक्षरशः ही पंचायत समितीची जरी आणि जिल्हा परिषदेची निवडणूक असली तरी पूर्ण कंबर कसली होती। प्रत्येक आमदारांनी छान मांडून प्रत्येक ठिकाणी कॉर्नर सभांवर भर दिलेला होता। त्यामुळं यावेळेस एकंदरीत आपण जर पाहिलं तर भाजपाचं काहीसं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधली ही परिस्थिती अशा पद्धतीची असणार आहे। त्यामुळे आता 10 वाजल्यापासून मतमोजणीला ही सुरुवात होणार आहे आणि दुपारी जवळपास 3 वाजेपर्यंत हा निकाल पूर्णपणे स्पष्ट हाती येणार आहे। त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। नक्कीच अभिषेक, सोलापूरमध्ये नेमकं काय घडतंय हे लवकरच स्पष्ट होणार आहे।